आता दत्त संप्रदायाची साधना तुम्ही का केली पाहिजे, तर हं. तुम्ही बघा, कधीही तुम्ही म्हणजे दत्त महाराजांची तुम्ही मूर्ती पाहिली किंवा दत्त महाराजांची तुम्ही तस्वीर पाहिली, हं. तर ते गायीच्या मागे पुढे गायी त्यांच्या हो, मागे हो, असते हो. आणि त्यांच्या पुढे ते उभे असतात. बरोबर. त्यांच्या अवतीभोवती कुत्रे असतात, म्हणजे हां. श्वान असतो हं. त्यांच्या अवतीभोवती. त्यांच्या याच्यामध्ये गायीचं पाडस असतं. हं. मग ही सृष्टी काय दाखवते? तुम्ही लढिवाळपणे त्या ज्या 33 कोटी, आपण काय म्हणतो, गायीमध्ये 33 कोटी हां. देवांचा वास आहे. बरोबर. म्हणजे वात्सल्य आहे. मग वात्सल्यांनी भरून जे तुम्ही जे काय अध्यात्माला टच राहता, हं. तुमच्यात वात्सल्य पाहिजे. ओके. आणि वात्सल्य असेल तर आता तुम्ही श्वान आहे. श्वान का हे करतं? म्हणजे श्वानाचं ब्रह्मा, विष्णू, महेश जेव्हा त्यांनी तो अवतार घेतला, श्वानाचं वेगळं महत्व आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये दत्तरूपी त्याची एक वेगळी हिस्ट्री आहे, पण हं. नंतर बोलूया. पण जेव्हा तुम्ही दत्त संप्रदायाची दीक्षा घेता, दत्त संप्रदायाची शक्तिपाताची दीक्षा असते, ओके. जेव्हा तुम्ही एखादा गुरु करता, तेव्हा तुम्हाला हे सांगितलं जातं, जे वात्सल्य आहे ना, जे हं. आत्म्याचं, ते जपा. ओके. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिकाल, म्हणजे ज्यांनी विश्व निर्माण केलं, ते एकच दत्त साधण्यात आहे. म्हणून तुम्ही एकच दत्त साधना केली पाहिजे. तेव्हा तुम्हाला अध्यात्म आणि आत्मा याचं मिलन होतं. म्हणून अध्यात्म से सिद्धी इकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो.